आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। येरोळ जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या भागातून येरोळ गटासाठी शीतल धर्माजी सोनकवडे आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात बातचीत करणार आहोत, सखोल असं चर्चा करणार आहोत की सर्वप्रथम तुम्ही एक जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून आता रिंगणात आहात। नेमकं तुम्ही फिरत असताना तुम्हाला काय समस्या जाणवतात आणि ते तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहात? नमस्ते, माझे नाव शीतल धर्माजी सोनकवडे। मी वेरूळ गणातून जिल्हा परिषदला राष्ट्रवादी काँग्रेसकडून थांबलेली आहे। त्यासाठी मला सगळ्यांनी अगोदर तुम्ही आशीर्वाद द्यायचे। आता फिरत असताना तुम्हाला काय अडचणी जाणवल्या का? फिरत असताना मला अडचणी अशा जाणवल्या की बऱ्याच ठिकाणी आता एवढा मोठा मतदारसंघ आहे की जात असताना रस्ते खूप खराब आहेत। रस्त्याचं खूप एकेका गावामध्ये जाण्यासाठी पानंदीसारखे रस्ते आहेत, खड्डे पडलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाण्याची अडचण आहे असं सांगितले। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की काही महिला आहेत त्यांना बुरजुक आहेत, त्यांचं पगारीचा प्रश्न आहे, त्या म्हणत होत्या। अशा बऱ्याचशा अडचणी आहेत, ते आम्हाला दिसल्या। तुम्ही कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करताल? आमच्या पक्षाचे आमदार सुरजदादा असतील, आणखी परत कोणी आमदाराच्या निधीतून आम्ही हे, आणि परत आमच्या निधीतून आम्ही जे बजेट आलेलं आहे ते आम्ही इथं पूर्ण प्रत्येक गावामध्ये पूर्ण जिल्हा परिषदमध्ये आम्ही वापरण्याचा प्रयत्न करू आणि सगळं होईल तेवढे विकासाचे कार्य करण्याचा प्रयत्न करू। आणखी एक नागरिकांमधून चर्चा केली जाते की हा उमेदवार हा आयात करून आलेला उमेदवार आहे, आमच्यावर लादलेला उमेदवार आहे, असं काही नागरिकांचं म्हणणं आहे। त्यांना तुम्ही कसं उत्तर द्याल? मी बाहेरची नाही आहेच। पहिले हेर मतदारसंघ होतं आणि माझे वडील हेर मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी खूप काम केलेत। पहिल्यांदा रोडचं काम कोणी केलं असेल तर माझे वडील धर्माजी सोनकवडे यांनी केलेलं आहे। बरेच रोडचे असतील, परत पाणी पुरवठ्याचे असतील, बंधारे असतील, अशा बऱ्याचशा गोष्टीतून त्यांनी काम केलेलं आहे। आणि मी बाहेरची नाहीच, मी इथलीच आहे। त्यासाठी कुणी मला बाहेरचं म्हणू नये। मी हेर मतदारसंघातली आहे आणि आता निलंगा मतदारसंघ झालेला आहे आणि मी आता वेरूळमधून थांबलेले आहे, त्यासाठी मी बाहेरची नाही आहेच। मग तुम्हाला जे काही तुमच्या अडचणी आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर भर द्याल? तुम्ही आम्ही विकासाचे कार्य करू, रस्ता असेल, पाणी असेल, लोकांचे काही प्रश्न असतील तर प्रत्यक्षात जाऊन विचारू, तुमच्या काही अडचणी आहेत का, मग त्या अडचणी कशा सॉल्व करता येतील, कुठल्या पद्धतीने बजेट आणता येईल, आम्ही पक्षाकडे मागणी करू। पक्षाकडून असतील, कुठल्या आमदार निधीतून असतील, सुरजदादा आहेत आमच्यासोबत, त्यांच्याकडून मागून घेऊ। माझे वडील पण आहेत, त्यांनी कुणाकडून मागून आणले तर ते सगळं बजेट आम्ही काय करू, जिल्हा परिषदचं असेल ते सगळं बजेट आम्ही इकडे आमच्या मतदारसंघामध्ये खेचून आणू आणि होईल तेवढं कार्य करण्याचं काम करू। आता तुम्ही कशा पद्धतीने प्रचार करत आहात, तुम्ही नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचत आहात आता सध्या? आम्ही प्रत्येक घरोघरी जात आहोत, लोकांना बोलतो आहोत, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, आम्हाला मदत करणार आहेत। त्यासाठी सगळ्यांनी, ज्यांपर्यंत माझा आवाज गेलेला नाही त्या सगळ्यांना पण माझी विनंती आहे, आम्हाला भरभरून मतदान द्यावं। नवीन आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून इकडे थांबलेलो आहोत पहिल्यांदा, तर आम्ही अजितदादाची माणसं आहोत। अजितदादा कामाची माणसं होते, आम्हीसुद्धा कामाचीच माणसं आहोत, आम्ही काम करणार आहोत। त्यासाठी आम्हाला कामाची संधी द्यावी आणि मोठ्या प्रमाणात आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला राजकीय वारसा आहे, अगोदरच तुम्ही आता ह्या सगळ्या समस्या तुम्हाला माहिती आहेत। ह्या गणामध्ये पहिलं कधी तुमची असं भेट झाली होती का? प्रचार म्हणजे कशा दरम्यानमध्ये काही तुम्ही गेला होतात का, आणि गेला होता तर काय कारण होते? मी माझे वडिलांसोबत बऱ्याच वेळेस ह्या मतदारसंघामध्ये फिरलेले आहे, कारण की माझे वडील फिरायचे आमदार असताना, आम्ही सगळ्यांच्या घरी जायचो, भेटायचो। आमची शाळा पण असल्यामुळे आम्ही ह्या गणामध्ये भरपूर वेळेस फिरलेलं आहे, सगळे गावं वगैरे इकडले फिरलेलेच आहेत, बरेच लोक ओळखतात। तुमच्या पक्षाचं विजन काय आहे? आमच्या पक्षाचं विजन विकास आणि पाणी, रस्ते, जे काही विकासाचे कार्य असतील ते आम्ही सगळे करणं हेच आमचे विकास आहे। अजितदादा हे कामाचे माणूस होते, आम्हीसुद्धा कामाचे माणूस आहोत, म्हणून आम्ही विकास हा करणारच आहोत। प्रत्येक पक्ष म्हणतो की आम्ही विकास करतोय, विकास कामावर चर्चा करतात, मग खरंच विकास झालाय का? विकास
मला वाटतं की श्रीरामपूर तालुक्याचा विकास झालेला नाही आहे तेवढा, कारण की दुसऱ्या तालुक्यामध्ये जेवढा विकास झालेला आहे तेवढा श्रीरामपूर तालुक्यामध्ये विकास झालेला नाही. त्यासाठी आम्हाला विकास करायचे. सुरेशदादांनी खूप मोठ्या प्रमाणात बजेट आणलं आणि असं दादांच्या आशीर्वादाने आम्ही बजेट आणू. नागरिकांना काय आवाहन कराल? आम्हाला प्रचंड मतांनी विजयी. अजितदादांनी बहिणीसाठी पगारी आणल्यात आणि लाडक्या बहिणीसाठी व्यवस्था केलेली आहे. परत आपल्या शेतकरी भावासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तसेच अजितदादांनी आपल्या मुस्लिम बांधवासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये बजेट दिलेलं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी आम्हाला बघवावं, राष्ट्रवादीला आणि घड्याळीला मतदान करावं. आणि सगळ्यांनी येथील नागरिकांनी मला सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी आमच्याकडं म्हणजेच घडीला दादाला पाहून, अजितदादाला पाहून श्रद्धांजलीच्या रूपाने का असेना आम्हाला विजयी करावं, घड्याळीकडं पाहावं एवढीच विनंती आहे.